आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या. त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चेचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या. या नितेश राणेनं आणि निल्या राणेने याने उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला. अरे नित्या आणि निल्या, तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे? तुझा बाप नारायण राणेसारखी तर आहे का? अरे मातोश्री मध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता. रे तुमची अवकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय, एवढी जर मस्ती आणि माज आली ना, ए निल्या आणि नित्या, हे बेवड्या अवलादीनो, मस्तीवान बोकडानो, कुठे यायचं सांग रे नित्या आणि निल्या. आम्ही तिथं येतो, नाही तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे. नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव. अरे निल्या राण्या, पहिलं ना तुझं बघ येड्या अकलीच्या कांद्या. काय रे तुला कळतंय? तू त्या भास्कर जाधव या नादा लागतोय रे. अरे भास्कर जाधव एकदा स्टेजवर चढल्यावर ना तुझा धुरळा करून टाकते. आणि तू नित्या आणि निल्या राण्या, मुळात तुमचं काय झालं माहितीये का? खुडूक कोंबडी सारखं झालंय रे. खुडूक कोंबडीने साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही नुसतं कुई कुई करायला, दम नाही राहिला, दम. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही नाच्या तमाशातला आणि वर तोंड करून बोलतोय ह्याची DNA करा. अरे तुझी करणार DNA टेस्ट. तू कुणाची अवलाद आहे? तू कुणाची पैदास आहे? ए नित्या आणि निल्या, पहिलं ती तुम्ही सांगा. तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पैदास आहे का? तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का? हे पहिलं महाराष्ट्राला सांगा. अरे तुम्ही नेपाळ मध्ये पैदा झालेली अवलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नासवायला लागलाय. मुळामध्ये या नित्या आणि निल्या राण्याला चेमटलंय. जसं बैलाला चेमटते ना, तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय. आणि तुम्ही म्हणता ना कोकण, अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या? तुमच्या बापाच्या नावावर आहे काय? अरे तुमची जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो, मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू? कुठं गेला होता पळून? तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत, आणि साहेब गेल्यावर तोंडावर 12 वाजले तर कशा तसं एवढं सुरकुतल्यानं थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतोय रे तो? मी तेच सांगतोय, ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नित्या राण्या आणि निल्या राण्या. अरे तुम्ही दोघं कुणाची अवलाद आहे सांगा? तुम्ही दोघं नेपाळी आहात. तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वय रे? तुम्ही उद्धव साहेबांवर टीका करता. तुझी लायकी आहे का रे? शेंबड्या, ए दारुड्या, ए गांजड्यानो, पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शहाणपण शिकवताय. उगा जाऊ दे म्हणून ग बसलो तर खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही. तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही. अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे. तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबाला अरे रावाची भाषा करच. तुला नाही जर 12 बैलाचा चावऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव, तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे. अशा पद्धतीत तुम्हाला आता उत्तर आहे. तुमचं आता लय झालंय. तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं राहणार नाही. नेमका त्या आहे त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही. अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय. त्याच्यात काय हाय का मर्दपणा सांगा ना? अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या, अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना, तुला गडी कसं म्हणाव रे? गडी कसं म्हणाव तुला? गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा सोबत नाही. ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणं. दुसऱ्याच्या जीवावर शायनिंग मारू नको. तू कसं झालं माहितीये का नित्या? आता तू भाजपची चावी झालाय. तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडफड करताना मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गडे का मर्द आहे बघायला. अशी तुझी परिस्थिती आहे. काय हो, आम्हीच खालच्या थराला जातोय, नितेश राणे काय वरच्या थराला आहे का? नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. नितेश राणे शेण खातोय, शेण, म्हशीचं गायचं शेण खातोय, त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. सगळा महाराष्ट्र वैतागला या राणे कुटुंबाला. अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तोडलं ह्या नित्याला आणि निल्याला हाणल्याशिवाय सोडणार नाहीत. कुठंतरी